हॅलो ट्रेडर्स, सर्वांचं स्वागत आहे वीकली अनालिसिस व्हॉल्यूम 6 मध्ये. जसं की आपण लास्टच्या 6 वीक झाल्या अनालिसिस करतोय मार्केट स्ट्रक्चर प्राइस ऍक्शन वरती. तर बँक निफ्टी आणि काही मेजर स्टॉक्स देतो, तर त्यावरती मी कशा पद्धतीने अनालिसिस करतो, पूर्ण वीक माझी कशी अनालिसिस राहते, हायर टाइम फ्रेम ते लोअर टाइम फ्रेम, हे आपण आतापर्यंत पाहत आलो. 5 वीक झाले आपण जे काही अनालिसिस दिली आपण त्याच पद्धतीने मार्केटने बिहेवियर ठेवलेला आहे. म्हणजे परत एकदा प्रूव्ह होत आहे की मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन हीच अशी गोष्ट आहे, व्हॉल्यूम आणि प्राइस ऍक्शन ही ती मार्केटमध्ये चालते. म्हणजेच काय की तुम्ही न्यूज म्हणा किंवा अदर काय फॅक्टर्स असतील, तो एक दुसरा पार्ट आहे मार्केटचा, की त्या पद्धतीने पण मार्केटला बघतात खूप जण. बट मी पर्सनली मार्केटला न्यूज कडे न बघता एक मार्केटमध्ये जे चार्ट वरती मला काय दिसतंय, प्राइस ऍक्शन काय सांगते, त्या पद्धतीने मी बघत असतो. तर आतापर्यंत 5 वीक झाले आपण पाहतोय की कशा पद्धतीने मार्केटने प्राइस ऍक्शनला रिस्पेक्ट दिलेली आहे. तर ह्या पण वीक मध्ये आपण वेगवेगळे गोष्टी पाहिल्या, जसं की आपल्याला फक्त 4 ट्रेडिंग सेशन भेटले मार्केटमध्ये. आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे गुरुवारीच बरोबर NSE हॉलिडे असल्यामुळे आपल्याला एक दिवस अगोदर एक्सपायरी भेटली. मग त्या एक्सपायरीमुळे आपल्याला काही गोष्टी आपल्याला अगोदरच म्हणजेच प्रीमियम मेल्टिंग असेल ऑप्शन्स मध्ये, त्या प्रीमियम मेल्टिंग बघायला भेटला. तसेच अजून काही इतर फॅक्टर होते ते आपल्याला बघायला भेटले. सो पूर्ण वीक परत एकदा एक इव्हेंटफुल वीक राहिला. म्हणजे एकदा अपॉर्च्युनिटी भेटली, एक दिवस पूर्ण अपॉर्च्युनिटी म्हणजे मंडेला काहीच अपॉर्च्युनिटी नाही भेटली, मार्केट पूर्णपणे साइडवेज मध्ये होतं, पूर्णपणे डोजी फॉर्मेशन होतं. पण ते पण एक संकेत म्हणू शकतो आपण, तो एक आपल्याला एक सिग्नल दिला होता मार्केटने, काहीतरी मार्केटमध्ये घडणार आहे नेक्स्ट येणाऱ्या दिवसामध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बघता प्राइस ऍक्शन, व्हॉल्यूम, ह्या सर्व गोष्टी, त्यामुळे लक्षात ठेवा की मार्केटमध्ये काहीतरी एक बिल्डअप तयार होत आहे. जे मोठे मोठे ट्रेडर आहेत, जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत, ते मार्केटला एक वेगळ्या दृष्टीने किंवा वेगळ्या अँगलने बघतात आणि आपल्याला त्यांची सायकोलॉजी फॉलो करायची. त्यामुळे मी कायम ज्यावेळेस इंस्टाग्राम वरती वगैरे पोस्ट करत असतो त्यावेळेस खूप वेळा मी सायकोलॉजी, इमोशन्स आणि रिस्क मॅनेजमेंट बद्दल बोलत असतो. ज्यांनी ज्यांनी इंस्टाग्राम आमचं पेज फॉलो नाही केलं, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देईन, त्यांनी इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. तसेच आपलं अँड्रॉइड आणि iOS साठी मोबाईल ऍप्लिकेशन आहे, तर सर्वांनी डाउनलोड करून घ्या. डाउनलोड कसं करायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण एक फ्री कोर्स लॉन्च करणार आहोत, मार्केट स्ट्रक्चर तसेच प्राइस ऍक्शन आणि बेसिक शेअर मार्केटचा. तर ते पण तुम्हाला ऍप मध्ये फ्री मध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ती लिंक ओपन करून तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर आपण सुरू करूया ह्या वीक मध्ये पण कशा पद्धतीने मार्केटने बिहेवियर ठेवलं. जसं की आपण हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम जातो, त्याच पद्धतीने आपण आज पण हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम अनालिसिस करणार आहेत. तसेच येणाऱ्या वीक मध्ये कुठे अपॉर्च्युनिटी असेल, तसेच काही लास्टच्या वीक मध्ये मी काही स्टॉक्स दिले होते वॉच लिस्टला तुम्हाला बघण्यासाठी, मार्केट कसं बिहेवियर करतं प्राइस ऍक्शनला. तर त्या स्टॉकनी कसा परफॉर्मन्स दिला आपण ते पण चेक करणार आहोत. तसेच एक येणाऱ्या वीक मध्ये पण आपण कोणत्या स्टॉक वॉच लिस्टला किंवा कोणत्या स्टॉक आपण बघितले पाहिजेत, प्राइस ऍक्शन कसं बिहेव करते, तर ते आपण बघणार आहोत. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जेव्हा मी स्टॉक वॉच लिस्टला देतो त्यावेळेस तुम्हाला जर त्यामध्ये ट्रेडिंगचं काही नॉलेज नसेल तर तुम्ही त्या स्टॉकला फक्त बघू शकता कशा पद्धतीने स्टॉक बिहेवियर ठेवतं. जर तुम्ही त्या स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ते तुमचा पर्सनल कॉल असेल. मी तुम्हाला फक्त गायडन्स करतो की कशा पद्धतीने एक अनालिसिस केली जाते, ज्यामध्ये काय होणारा प्रॉफिट लॉस हे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल. तसेच जर कोणी स्टॉक मध्ये जर त्या ट्रेडिंग करत असेल तर रिक्वेस्ट आहे की ऑप्शन्स आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये ट्रेडिंग नका करू, स्पेसिफिक स्टॉकच्या ऑप्शन आणि डेरिव्हेटिव्ह. कारण त्यामध्ये खूप सारे वेगवेगळे फॅक्टर्स असतात. जर तुम्ही बिगिनर असाल तर त्यामध्ये प्रीमियम मेल्टिंग आहे आणि अदर काही वेगवेगळे फॅक्टर्स राहतात ज्यामध्ये आपल्याला बघावं लागतात. त्यामुळे पर्सनली मी स्वतः स्टॉक्स मध्ये कधी स्टॉकच्या ऑप्शन मध्ये ट्रेडिंग नाही करत. चलो आपण सुरू करूया. तर ह्या वीक मध्ये तुम्ही बघू शकता की आपण एक खूप मोठ्या पुलबॅक नंतर एक रिकव्हरी स्टेज मध्ये होतो आणि त्या रिकव्हरी स्टेज मध्ये मी जसं बोललो ते आपल्याला एक मार्केट स्ट्रक्चर मध्ये आपण आहोत, जे म्हणजे डाऊन ट्रेंड मार्केट स्ट्रक्चर मध्ये जो हायेस्ट पॉइंट आहे, लोएस्ट पॉइंट आहे आणि हा लोअर हाय पॉइंट आहे. तर मी लास्ट वीक मध्ये बोललो होतो की जर आपल्याला कंटिन्यू करायचं असेल तर अपट्रेंड हा लोअर हाय जो आहे त्या लोअर हायच्या वरती
किंवा जो हा लोअर पॉइंट आहे, ह्या लोअर पॉइंटच्या वरती मार्केट, ह्याच्यावरती आपल्याला मार्केट एक क्लोजिंग हवंय, म्हणजेच मार्केट रिव्हर्सल परत अप ट्रेंड मध्ये जायला सुरुवात करेल. हे आपण पाहिलं होतं. किंवा मार्केटला जर डाऊन ट्रेंड कंटिन्यू करायचा असेल तर आपल्याला डाऊन ट्रेंड कंटिन्यू करण्यासाठी हा जो पॉइंट आहे म्हणजेच हा लोवेस्ट पॉइंट, ह्या लोवेस्ट पॉइंटला ब्रेक करावं लागेल, म्हणजेच मार्केट हा लोअर लो बनवेल आणि मार्केट एका डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये जायला सुरुवात करेल. परंतु मी हे पण बोललो होतं की एवढं एका वीक मध्ये एवढं पॉसिबल नाहीये, मार्केटला खूप सारे दिवस लागतील, खूप सारे वीक्स लागतील मार्केटला डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये जायला परत एकदा किंवा अप ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये कंटिन्यू करण्यासाठी. त्यामुळे आपण वीकली अनालिसिस चेक करत राहू की प्रत्येक वीकला काय फॉर्मेशन बनते, प्रत्येक वीकला कोणती अनालिसिस बनते. तर ह्या वीक मध्ये बघू शकता की एक या पुलबॅक नंतर एक रिट्रेसमेंट आली. रिट्रेसमेंट मध्ये आता तुम्ही बघू शकता एक कन्सोलिडेशन फेज सुरुवात झालेली आहे. कन्सोलिडेशन फेज म्हणजेच काय की ह्यावेळेस तिन्ही कॅन्डल एकाच रेंज मध्ये आता क्लोजिंग व्हायचा प्रयत्न करतात किंवा क्लोज झालेले आहेत. तर ह्यामध्ये जर बघू शकता की एक बेरिश एंगल्फिंग टाइप कॅन्डल बनत आहे आणि मार्केटची बेरिश एंगल्फिंग हे डाऊन ट्रेंडचा सिग्नल असते. परंतु ज्यावेळेस तुम्ही डाऊन ट्रेंड मध्ये ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये आहात आणि बेरिश एंगल्फिंग कॅन्डल बनताय तर ही कॅन्डल कंटिन्युएशन पॅटर्न नाहीये, हा ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे. तरी पण खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की हा कंटिन्यू होण्याची शक्यता आहे कारण बेरिश एंगल्फिंग आहे. बट स्टील मी एका कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती डिपेंड न राहता, असं नाही की कॅन्डलस्टिक पॅटर्न मग काय उपयोगच नाहीये, बट एका कॅन्डलस्टिक पॅटर्न वरती मी डिपेंड न राहता मला वेगवेगळ्या सिनेरिओ चेक करावे लागतील, वेगवेगळे फॅक्टर्स चेक करावे लागतील, सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राइस ऍक्शन. त्यामुळे फक्त बेरिश एंगल्फिंग कॅन्डल बघून मी बेरिश राहणार नाहीये. बट येणाऱ्या काही वीक मध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला एक बेरिश थोडासा मुवमेंट बघायला भेटेल. कारण आपण जसं लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की डे टाइम फ्रेमला ज्यावेळेस आपण बघत होतो, डे टाइम फ्रेमला स्विच केल्यावरती मी तुम्हाला लास्ट टाइम एक अनालिसिस सांगली होती की कशा पद्धतीने डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन बनण्याची शक्यता आहे. बिकॉज कॅन्डल ऑलरेडी एक अप ट्रेंड मध्ये कंटिन्यू आहे. डे टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघू शकता हा लोअर पॉइंट हा हायेस्ट पॉइंट आणि हायर लो बनवला होता. जर मार्केटला अप ट्रेंड कंटिन्यू करायचं असेल तर हायर हाय ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट राहील. जसं मी लास्ट टाइम हे पण बोललो होतं की एक सायकोलॉजिकल लेवल राहील 34,000 ची, ती 34,000 सायकोलॉजिकल लेवल ब्रेक करणं मार्केटला खूप इम्पॉर्टंट आहे. बट मार्केटने ती सायकोलॉजिकल लेवल ब्रेक न करता मार्केटने एक डाऊन ट्रेंड स्ट्रक्चरला एक छोटासा डाऊन ट्रेंड बनवायला सुरुवात केली एका डे टाइम फ्रेमला. म्हणजेच काय तुम्ही बघू शकता परत एक जो आपला अप ट्रेंड स्ट्रक्चर कन्फर्मेशन होतं, जे हायेस्ट पॉईंट ब्रेक करून हा हायर हाय बनवला तरच अप ट्रेंड स्ट्रक्चर कन्फर्म होईल, हे आपण पाहिलं होतं. आपण लास्टच्या वीक मध्ये आपण एक अनालिसिस प्रिडिक्शन केलं होतं. ज्यांना कोणाला मार्केट स्ट्रक्चर माहित नाही त्यांच्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे मार्केट स्ट्रक्चरचं इंट्रोडक्शन. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची पण लिंक देईल, तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल मार्केट स्ट्रक्चर काय, प्राइस ऍक्शन काय. ओके, सो मार्केट स्ट्रक्चर अप ट्रेंड आपण न बघता जर हा हायेस्ट पॉइंट आणि हा लोअर पॉइंट पकडला तर आपण बघू शकतो की कशा पद्धतीने एक पुलबॅक आला, एक डाऊन ट्रेंडला सुरुवात झाली, एक छोटासा पुलबॅक आला आणि पुलबॅक मध्ये एक लोअर हाय पॉइंट बनवला आणि लोअर हाय पॉइंट बनवून मार्केटनी परत एकदा ह्या लोवेस्ट पॉइंटला मार्केट येऊन थांबलेला आहे किंवा क्लोज झालेला आहे. आता हा लोअर लो बनवताना कधी पण लक्षात ठेवा, लोअर लो हा कधी पण प्रिव्हियस लोच्या खाली पाहिजे, म्हणजेच अशा पद्धतीने एक लोअर लो पाहिजे होता, म्हणजे हा लो पॉइंट ब्रेक करून एक कुठेतरी एक लोअर लो पॉइंट बनवायला पाहिजे होता ह्या वीक मध्ये, परंतु त्यांनी ते बनवलेलं नाही. म्हणजेच काय की ज्या पद्धतीने आपण अनालिसिस केली होती की मार्केटला जर रिव्हर्सल जायचं असेल तर मार्केटला एक आपल्याला एक सेकंड लेग जो एम पॅटर्न जो बोलू शकतो आपण, त्या एम पॅटर्नचा जो सेकंड लेग आहे, लेग म्हणजेच काय की एक रिट्रेसमेंटचा पार्ट आहे, तर त्या लेगला मार्केट रिट्रेस करून थोडंसं खाली येऊ शकतं, हे आपण लास्टच्या वीक मध्ये अनालिसिस मध्ये पाहिलं होतं आणि बरोबर त्याच पद्धतीने मार्केटने बिहेवियर ठेवलेला आहे. आणि बघू शकता की 10 तारखेला म्हणजे ह्या वीकची ओपनिंग झाली 10 तारखेला, तर त्या वीकच्या ओपनिंगला 10 तारखेला बरोबर मार्केटनी एक असा फॉर्म कॅन्डल बनवली जी डोजी टाइप फॉर्मेशन आहे. त्याला जर थोडस झूम मी केलं तर बघू शकता कशामध्ये एक डोजी फॉर्मेशन बनवलं. डोजी फॉर्मेशन म्हणजेच काय की त्या दिवशी आपण नाहीये मार्केटने आपल्याला, तर त्यावेळेस आपल्याला समजून जायला पाहिजे होतं की मार्केट कदाचित एक वेगळ्या स्ट्रक्चरला सुरुवात करेल, कारण जेव्हा डोजी फॉर्मेशन बनतं त्यावेळेस मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन सिच्युएशन क्रिएट होती की मार्केट स्ट्रक्चर चेंज करेल का, स्ट्रक्चरला जर अप ट्रेंड मध्ये कंटिन्यू करायचं असेल तर मार्केटला वेगळ्या पद्धतीने एक बुलिश एखादी मोठी कॅन्डल बनवायला पाहिजे का, हे आपण वेगवेगळ्या प्राइस ऍक्शनच्या वेगवेगळ्या थेरीज मध्ये पाहिलेलं आहे. तर ह्यामध्ये ज्यावेळेस मार्केटने एक यम पॅटर्नचं फॉर्मेशन बनवताना एक डोजी फॉर्मेशन बनवला, त्यावेळेसच मार्केटने एक सिग्नल दिला होता, आपण एक संकेत दिला होता की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जायची शक्यता आहे
आणि बरोबर एक्झॅक्टली मार्केटने तेच केलं आणि अशा ठिकाणी लेवलला जाऊन थांबलं ज्याला मार्केट आपण त्या पॅटर्नची नेक लाईन बोलतो. म्हणजेच काय की डब्ल्यू पॅटर्नची जी नेक लाईन आहे, जर तुम्ही डब्ल्यू पॅटर्न जर मी व्यवस्थित इथं ड्रॉ केला तर ह्या लेवलला ती डब्ल्यू पॅटर्नची एक नेक लाईन आहे. नेक लाईन म्हणजेच काय की नेक लाईन टार्गेट राहतं, जिथून मार्केट रिट्रेस झालेलं आहे, जिथून पॅटर्न रिट्रेस झालेला आहे, ती नेक लाईन ठरली जाते आणि त्याच लेवलला बरोबर मार्केट जाऊन एक क्लोज झालेला आहे. म्हणजेच मार्केटने टार्गेट पण अचीव केलं. म्हणजेच काय की ज्यांनी कोणी डे टाइम फ्रेमला ह्या लेवलला ट्रेडिंग केली होती त्यांच्यासाठी ह्या लेवलचे टार्गेट राहू शकलं असतं त्या टाइमला. बरोबर एक्झॅक्टली आम्ही पण त्याच ठिकाणी ट्रेडिंग केली होती. आम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो, कशा पद्धतीने कॉल जनरेट करतो हे आमच्या फ्री टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता की 10 तारखेला कशा पद्धतीने आम्ही एक लाईव्ह मार्केट वेबिनार पण ठेवतो आम्ही, ज्यामध्ये आम्ही एक चॅरिटी वेबिनार ठेवलं होतं. तर तुम्ही याच्या डिटेल्स तुम्ही जाऊन आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये पण वेबिनार होता आणि त्या लाईव्ह मार्केटमध्ये एक पुटची अपॉर्च्युनिटी आम्ही ट्राय केली, बट ट्रेड ऍक्टिव्हेट नाही झाला आणि त्या दिवशीचा ट्रेड हा नो प्रॉफिट नो लॉसनी आम्ही एक्झिट झालो. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस म्हणजेच आम्ही ट्रेडच घेतला नाही, त्यामुळे आमचा पूर्ण दिवस हा नो प्रॉफिट आणि नो लॉस मध्ये राहिला. त्यानंतर कशा पद्धतीने नेक्स्ट डेला पण अपॉर्च्युनिटी बनली, कशा पद्धतीने आम्ही कॉल जनरेट करतो, कशा पद्धतीने अनालिसिस आम्ही तिथे त्या लेवलला प्राइजेक्शन शेअर करत असतो, हे तुम्हाला बघायला भेटेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तर तुम्ही बघू शकता की आम्ही कशा पद्धतीने अनालिसिस बघत असतो किंवा मार्केटला कशा पद्धतीने बघतो हे तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघायला भेटेल. तर ज्या पद्धतीने आपण बोललो की मार्केटने एक एम पॅटर्न बनवला, डबल टॉप पॅटर्न फॉर्मेशन बनवला आणि त्या डबल टॉप मध्ये ज्या पद्धतीने आपण एक अनालिसिस केली होती बरोबर त्याच पद्धतीने मार्केटला एक रिव्हर्सल दिला. बट आता तुम्ही ह्या लेवल एक बघू शकता, एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट का बोलतो की ज्या ठिकाणी नेकलाईन म्हणजे ज्या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतला बरोबर त्याच लेवलला जर मी अशा पद्धतीचा एक पॅटर्न ड्रॉ केला, म्हणजेच हा पॅटर्न एक राहील जो आहे डबल बॉटम फॉर्मेशन. म्हणजे आता डबल टॉप पाहिला होता आपण, आता ह्या लेवल एक डबल बॉटम फॉर्मेशन बघायला भेटत आहे. म्हणजेच काय की ज्या लेवलला मार्केटनी एक परत एकदा पुल बॅक, एक रिट्रेसमेंट, परत पुल बॅक आणि ह्या पुल बॅक मध्ये जर ह्या डबल बॉटमला परत एकदा एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजेच काय की एक एंगल्फिंग पॅटर्न असेल किंवा मदर बेबी इनसाइड कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल, एक एखादी डोजी टाइप फॉर्मेशन कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल, तर हे जर बघायला भेटलं आपल्याला तर येणाऱ्या दिवसामध्ये परत हा मार्केट परत ह्या लेवलला जाऊन आता ह्या लेवलला एक परत नेकलाईन कोणती राहील की ही लेवल जी राहील ती नेकलाईन राहील. म्हणजेच काय की ह्या लेवलला परत मार्केट अप ट्रेंड मध्ये जाण्याची शक्यता आहे. किंवा मार्केटला जर डाऊन ट्रेंड मध्ये कंटिन्यू करायचा असेल तर हा पॉईंट तुम्ही बघू शकता की हा हायेस्ट पॉईंट आहे, हा लोएस्ट पॉईंट आहे, हा लोअर हाय पॉईंट आहे, सॉरी हा लोअर हा पॉईंट आहे आणि ह्या लेवलला हा जो करंट जो लो पॉईंट आहे तो लो पॉईंट ब्रेक करून मार्केटला एक लोअर लो बनवावं लागेल आणि तेव्हाच मार्केट एक डाऊन ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये जायला सुरुवात करेल. सो परत एकदा डबल अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. मी म्हणलं जसं की एक हा खाली लेवलला जाऊन एक लोअर लो बनवेल किंवा वरच्या लेवलला जाऊन ह्या लेवलला अशा पद्धतीने डबल बॉटम सॉरी जो डब्ल्यू पॅटर्न आहे, डबल बॉटम फॉर्मेशन आहे, हा डबल बॉटम फॉर्मेशन बनवू शकतो. बट कन्फर्मेशन कधी होईल, ज्यावेळेस डे टाइम फ्रेमला इथे ग्रीन कलरची कॅन्डल क्लोज होईल. मी डे टाइम फ्रेमचं बोलतोय, शॉर्टर टाइम फ्रेम नाही. डे टाइम फ्रेमला जेव्हा कॅन्डल क्लोज होईल म्हणजेच मंडेला 3:30 नंतर आपल्याला चेक करावं लागेल की कशा पद्धतीची कॅन्डल इथं क्लोज होते आणि त्यानुसार आपण नेक्स्ट डेला आपण अपॉर्च्युनिटी क्रिएट होण्याचे चान्सेस आहेत. इथं रिट्रेसमेंटचा पण पार्ट न बघता आपण कदाचित डायरेक्ट पण मार्केट वरती जाऊ शकतं. बट पार्ट ऑफ गेम आहे. आपण लोअर टाइम फ्रेमला प्रत्येक वेळेस चेक करावं लागेल की मार्केटमध्ये कशा पद्धतीचे एक पॅटर्न किंवा फॉर्मेशन कंटिन्यू करेल. सो येणाऱ्या दिवसामध्ये माझी अनालिसिस ही राहील बँक निफ्टी वरती की डबल बॉटमचं फॉर्मेशन बनवू शकतं आणि डबल बॉटम फॉर्मेशन आपल्याला कन्फर्म होण्यासाठी त्या लेवलला एक कॅन्डलस्टिक पॅटर्न हवाय जो बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न हवाय. सो 90% ऑफ द टाइम तुम्हाला एंगल्फिंग किंवा डोजी फॉर्मेशन भेटेल किंवा एक मदर बेबी पॅटर्न बघायला भेटेल या इथे ह्या लेवलला. सो एंगल्फिंग बनवू शकतो किंवा मदर बेबी पॅटर्न एक फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटेल. सो आपल्याला मंडेला चेक करावं लागेल कोणत्या टाईपचं फॉर्मेशन बनेल, त्यानुसार आपण ट्रेड घेऊ शकता. बट किंवा मी पर्सनल त्या लेवलला ट्रेड घेईन. बट मी जसं की बोललो की मी डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करत नाही बँक निफ्टी मध्ये, कारण ऑप्शन्स मध्ये डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग करण्यासाठी खूप अदर फॅक्टर्स पण बघावं लागतात. मी पर्सनली यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग करतो आणि जसं की बोललो हा वीक पूर्णपणे
एक 4च दिवसाचा आठवडा राहिला म्हणजेच ट्रेडिंगसाठी, आणि त्यामधील एक दिवस हा पूर्णपणे साइडवेज मार्केट होतं जे 10 तारखेला. म्हणजे 3 दिवसामध्ये आपल्याला 2 दिवसाचे जे एक्सपायरीचा फेज आपल्याला बघायला भेटला. म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी जी एक्सपायरी, जी प्रीमियम मेल्टिंग कन्सेप्ट होता तो बघायला भेटला. आणि शुक्रवारी जो एक चांगला ट्रेडिंगचा अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली, जो पूर्णपणे डाऊन ट्रेंड मध्ये कंटिन्यू झाला. तर लोअर टाइम फ्रेमला कशा पद्धतीने मार्केटला जर अनालिसिस केलं असतं, किंवा मी पर्सनली कशा पद्धतीने अनालिसिस केलं ते आपण बघूया. तर 1 मिनिट टाइम फ्रेमला जाऊन पाहिलं आपण, तर 10 तारखेला म्हणजे ज्या दिवशी मंडे होता, तर त्या दिवशी तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये कोणताच स्ट्रक्चर व्यवस्थित बनत नव्हता. तर ह्याच सेम डेला जर 5 मिनिट 10 मिनिटला आपण बघितलं, 15 मिनिटला, तर मार्केटमध्ये कोणतं स्ट्रक्चर बनत नव्हतं. म्हणजे मार्केट पूर्णपणे साइडवेज मध्ये जात होतं. तर ह्या दिवशी काहीच अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली नाही. सो मी कायम बोलत असतो, नो ट्रेड इज ऑल्सो ट्रेड. म्हणजे तुम्ही ट्रेड जरी नाही केला तर तो तुमचा ट्रेडच आहे, बिकॉज तुम्ही लॉस तरी नाही केला. प्रॉफिट हा नंतरचा पार्ट आहे. कधी पण ट्रेडिंग करताना रिस्क मॅनेजमेंट लक्षात ठेवा. कधी पण लक्षात ठेवा, कोणताही ट्रेड तुम्ही एक्झिक्यूट करताय तर त्या ट्रेडमध्ये लॉस किती होईल, स्टॉप लॉस कुठे असेल, सिस्टम काय स्टॉप लॉस सांगते, प्राइस ऍक्शन काय स्टॉप लॉस सांगते, आणि तो स्टॉप लॉस तुमच्या रेंजमध्ये आहे का, तुम्ही तो स्टॉप तेवढा बेअर करू शकता का, त्यानुसार तुम्ही त्या क्वांटिटी ठेवली पाहिजे. तसेच तो स्टॉक एक्झिक्यूट केला पाहिजे का नाही हे तुम्ही अगोदर डिसाईड केलं पाहिजे. सो ह्या दिवसामध्ये मी चेक करत होतो की माझं अपॉर्च्युनिटी काही क्रिएट नाही होत, त्यामुळे मी ट्रेड नाही घेतला. त्यामुळे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये एक्झिट व्हावं लागलं. तसेच अपॉर्च्युनिटी बनली, जसं मी म्हटलं की ह्या वीक मध्ये पूर्ण अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. तर एक मी सिंपल अपॉर्च्युनिटी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने अपॉर्च्युनिटी बनत होती. आणि मार्केटला जर तुम्हाला कॅन्डल्स बघून जर कन्फ्युजन क्रिएट होत असेल मार्केट स्ट्रक्चर समजायला, तर एक सिंपल ट्रिक सांगतो की कशा पद्धतीने तुम्ही मार्केटला बघितलं पाहिजे. तर कालच्या दिवशी जर बघितलं तर मार्केटमध्ये तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा हा एक सेटिंग आहे, त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या सेटिंग मध्ये जाऊन जो लाईन पॅटर्न आहे, लाईन टाईपचा, लाईन पॅटर्न मध्ये तुम्ही जाऊन चेक करा. तर कशा पद्धतीने आपल्याला एक मार्केट स्ट्रक्चर बघायला भेटते. हा लोएस्ट पॉईंट आहे, हा हायेस्ट पॉईंट आणि हा हायर लो आहे. त्या लेवलला तुम्ही बघू शकता की अपट्रेंड कन्फर्म होतोय. त्यानंतर हा हायेस्ट पॉईंट ब्रेक झाला आणि हायर हाय कन्फर्म दिला आपल्याला. यानंतर परत एकदा एक हायर लो बनवला, परत एक हायर हाय, हायर लो आणि हायर हाय. म्हणजेच मार्केट अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये मार्केटनी कंटिन्यू केलं. आणि ज्या लेवलला मार्केट अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये गेल्यावरती परत हायर लो बनवायला मार्केट ह्या लेवलला आलं होतं. बरोबर त्याच लेवलला हायर प्रिव्हियस हायर लो ब्रेक करून, म्हणजेच जर मी याला थोडस रफ करून व्यवस्थित क्लिअर इमेज इथे तुम्हाला ड्रॉ केली, तर हायर लो बनवताना हा प्रिव्हियस जो हायर लो पॉइंट होता, तो हायर लो ब्रेक केला आणि ह्या लेवलला मार्केट कन्सोलिडेट होऊन आपल्याला एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली. मग ह्याला जर मी कॅन्डलस्टिक पॅटर्नला परत एकदा मी शिफ्ट केलं, तर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही ह्याला अनालिसिस करू शकता. तर ह्या लेवलला एक क्लिअर डाऊन ट्रेंडला सुरुवात झाली आणि यानंतर अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. आणि यानंतर रिट्रेसमेंट पण तुम्ही बघू शकता, फिबोनाकी रिट्रेसमेंट पण आपण लावून बघू शकतो. मी जसं बोलतो की 50% रिट्रेसमेंट जे आहे फिबोनाकीची सगळ्यात बेस्ट रिट्रेसमेंट आहे बँक निफ्टी मध्ये. कायम त्या लेवलला रिस्पेक्ट करून मार्केट थोडंसं रिट्रेस करतच, आणि बरोबर त्या लेवलला रिट्रेस करून मार्केटमध्ये एक अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. आणि ह्या शॉर्ट टाइम फ्रेमला तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला एक जवळपास 100 ते 125 पॉईंटची अपॉर्च्युनिटी बनवली. सो प्रिव्हियस काही लोक मला इंस्टाग्राम वरती किंवा व्हॉट्सअप वरती मेसेज पण करतात की सर टार्गेट कसं डिसाईड केलं जातं. तर टार्गेट डिसाईड करायला काही रॉकेट सायन्स किंवा काही इंडिकेटर लावायची गरज नाही पडत. तुम्हाला प्रिव्हियस सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन ड्रॉ करावं लागतं, किंवा प्रिव्हियस स्विंग. तर ह्या लेवलला जर ज्यावेळेस तुम्ही ह्या लेवलला शॉर्ट केलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या लेवलला शॉर्ट केलं असेल आणि तुम्ही इथे कुठेतरी स्टॉप लॉस तुम्ही प्लेस केला असेल, तर प्रिव्हियस जो स्विंग आहे, प्रिव्हियस स्विंग लो, ते तुमचं टार्गेट राहिलं असतं. तर फर्स्ट टार्गेट, प्रायमरी टार्गेट हे तुम्ही प्रिव्हियस स्विंग लो, म्हणजे हा एक स्विंग आहे, म्हणजे मार्केट इथून हायर लो आहे. किंवा तुम्ही बोलू शकता की प्रिव्हियस हायर लो, जर अपट्रेंड स्ट्रक्चर ब्रेक करून तुम्ही खाली येताय, एक प्रिव्हियस हायर लो तुमचं टार्गेट राहू शकलं असतं. तर प्रिव्हियस हायर लो नियर बाय हा हायर लो होता, बट रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट आहे, इथं टार्गेट नाही लावू शकत, कारण आपली रिस्क ही 32 ते 35 पॉईंटची राहत असेल किंवा एक 40 पॉईंटची रिस्क राहत होते. तर तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा 1च असायला हवा, कारण तुम्ही 42 पॉईंटची रिस्क घेता आणि 24 पॉईंटच्या टार्गेटसाठी. तर खऱ्या ट्रेडरचं हे लक्षण नाहीये. जे प्रोफेशनल ट्रेडिंग जेव्हा करतात तेव्हा तुम्हाला हा पार्ट लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा तुम्ही इथे ट्रेड करत असाल तर तुम्हाला 42 पॉईंटची रिस्क घेता आणि 24 पॉईंट मध्येच तुम्ही एक्झिट होताय. म्हणजे तुम्ही सिंपल, आपण मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, घर जाळून कोळशाचा व्यापार करण्यासारखा आहे. तर त्यासाठी आपल्याला नेक्स्ट हायर लो चेक करायला लागेल कोणत्या लेवलला असेल. तर नेक्स्ट हायर लो बघू शकता, तर ह्या लेवलला हायर लो बनत होता आणि बरोबर ह्याच हायर लोला किंवा ह्या लेवललाच मार्केटने रिट्रेसमेंट पण दिली होती.
त्या रिट्रेसमेंटच्या लेवलला बरोबर मार्केट एक छोटासा पुलबॅक दिसतो, या लेवलला एक ग्रीन कॅन्डल आहे. आणि त्यानंतर परत तुम्ही जर मार्केट तुमचा जो पर्टिक्युलर कॉल हा जर ट्रेल केला तर बरोबर बघू शकता की जिथून जो मेजर स्विंग लो होता, जो ही जी लेवल होती जिथून एक डाऊन ट्रेंड मधून अप ट्रेंड मध्ये जायला प्रयत्न करत होतं मार्केट, त्या मेजर स्विंग लो पर्यंत तुम्ही टार्गेट ठेवू शकता. इन बिटवीन कुठेतरी तुम्ही 80-90 पॉईंट्स मध्ये एक्झिट होऊ शकला असता. तर ह्या पद्धतीने मी टार्गेट डिसाईड करतो. काही रॉकेट सायन्स नाहीये, सिंपल प्राइस ऍक्शन आहे, सपोर्ट रेजिस्टन्स आहे. बट हे तुम्हाला एक वर्ष, खूप दिवसाच्या, खूप वर्षाच्या, खूप महिन्याच्या अनुभवाने तुम्हाला येईल. डे बाय डे जेव्हा तुम्ही मार्केटकडे बघता, मार्केट स्ट्रक्चर, प्राइस ऍक्शन, न्यूजला अवॉइड करून जेव्हा तुम्ही हे मार्केट बघत असता किंवा अशा पद्धतीने स्ट्रक्चर बघत असता, तर तुम्हाला बघायला भेटेल की कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स नुसार तुम्ही स्वतः पण एक टार्गेट डिसाईड करू शकता. आणि बरोबर ह्या लेवलला मार्केटने एक पुलबॅक किंवा एक पुलबॅक आला आणि त्यानंतर मार्केटने एक अप ट्रेंडला सुरुवात झाली. सो हा पुश होता, म्हणजे मार्केटने थोडासा खाली पुश केला आणि त्यानंतर हा पुलबॅक आला आणि त्याबरोबर अपॉर्च्युनिटी क्रिएट झाली. सो वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी क्रिएट होतात. तसं या शॉर्टर टाइम फ्रेमला तुम्ही बघू शकता, एक कन्सोलिडेशन फेज बनला, त्यानंतर ब्रेकआउटची कंडिशन आली, त्यानंतर हा रिट्रेसमेंट, परत एक अप ट्रेंड, परत तुम्ही बघू शकता की मेजर स्विंग कुठे होतं, तर ह्या लेवलला स्विंग होता, परत इथं टार्गेट, ह्या लेवलला परत फॉल. सो मार्केट हे पूर्णपणे प्राइस ऍक्शन बेसिसवरच चालतं. कोणताही टाइम फ्रेम घ्या, कोणतीही स्टॉक घ्या, कोणताही इंडेक्स घ्या, तुम्हाला मार्केट हे पूर्णपणे प्राइस ऍक्शन आणि व्हॉल्यूम वरती बघायला भेटेल. सो जसं की मी म्हटलं, वेगवेगळ्या टाइम फ्रेमला आम्ही वेगवेगळे अनालिसिस देऊन मार्केटमध्ये तुम्हाला ह्या लेवलला पण एक टेलिग्राम चॅनल मध्ये आम्ही कशा पद्धतीने एक पॅटर्न्स ड्रॉ करून पण तुम्हाला आम्ही सांगत असतो की कशा पद्धतीने मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल, आणि त्या लेवलच बरोबर आम्ही हेच अनालिसिस देऊन आम्ही अपॉर्च्युनिटी क्रिएट करून एक खूप छान पद्धतीने आपण ट्रेडिंग ह्या लेवलला, आम्ही पर्सनली ह्या लेवल अशा पद्धतीने अनालिसिस करून घेतो. तसंच तुम्हाला जर शिकायचं असेल, जसं म्हटलं, ऍप डाउनलोड करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्ही जॉईन करून तुम्ही कशा पद्धतीने आम्ही कॉल जनरेट करून हे बघू शकता. मी म्हटलं की ह्या वीक मध्ये जास्त काही बघायला नाही भेटलं. मेजर तीनच सेशन भेटले, जो एक्सपायरीचा सेशन होता आणि त्यानंतर फ्रायडेचा सेशन, जो खूप मस्त अपॉर्च्युनिटी देऊन गेला. आणि जसं मी म्हटलं की निफ्टी आणि बँक निफ्टीची अनालिसिस आपल्याला बघायला भेटते ह्या वीक मध्ये. तर ह्या वीक मध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने निफ्टीने पण, ज्या पद्धतीने आपण लास्ट टाइम अनालिसिस केली होती, बरोबर त्याच पद्धतीने निफ्टीने पण बिहेवियर ठेवलेला आहे. लास्ट टाइम आपण हा पण एक पॅटर्न ड्रॉ करून दाखवला होता की कशा पद्धतीने पॅटर्न्स हा एक अपॉर्च्युनिटी देईल. पण ह्या वीक मध्ये पूर्णपणे ही बेरिश कॅन्डल तयार झाली. सो हा ब्रेकआउट नाही बोलू शकत, ह्याला फेक ब्रेकआउट बोलतात. म्हणजे हा ब्रेकआउट आहे पण फेक ब्रेकआउट आहे, बिकॉज ही कॅन्डल ही जी आहे रेड कॅन्डल आहे. जर ह्या कॅन्डलनी जर ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन दिलं असतं तर आपण बोलू शकतो की निफ्टीमध्ये अप ट्रेंडला सुरुवात व्हायला चान्सेस आहेत. बट परत एकदा निफ्टीने पण ह्या लेवल एक रेड कॅन्डल बनवली जी, आणि ती डे टाइम फ्रेमला जर तुम्ही जाऊन चेक करा, जर ज्या पद्धतीने आपण अनालिसिस दिली होती, बरोबर त्याच पद्धतीने अनालिसिसने बिहेवियर दिलेलं आहे किंवा त्याच पद्धतीने अनालिसिस राहिलेलं आहे. म्हणजेच काय की परत एकदा यम पॅटर्नचं फॉर्मेशन बनलेलं आहे. जो हायेस्ट पॉईंट होता, तो हायेस्ट पॉईंट ब्रेक नाही केला, जो अप ट्रेंड कंटिन्यू करायला पाहिजे होता, आणि मार्केटने एक रिट्रेसमेंट दिला किंवा पुल बॅक दिलेला आहे. बट अगेन मी जसं बोललेलं आहे की मार्केटने जरी पुल बॅक दिला असेल तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक डबल बॉटम फॉर्मेशन बघायला भेटत आहे. आणि डबल बॉटम फॉर्मेशन हे कायम सिग्नल आहे की अप ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. सो येणारा वीक परत एकदा इंटरेस्टिंग वीक असेल, कारण दोन अपॉर्च्युनिटी बनत आहे. बँक निफ्टी ही डबल बॉटम फॉर्मेशन बनवायच्या तयारीत आहे किंवा एक फ्रेश लोअर लो बनवायच्या तयारीत आहे. सो निफ्टीमध्ये मी ट्रेड करत नाही, बट निफ्टी अनालिसिस करण्यासाठी मी यूज करतो. परत एकदा निफ्टीमध्ये एक चॅनल पॅटर्न बघायला भेटतोय आपल्याला की निफ्टी कशा पद्धतीने एका पॅटर्न्स मध्ये ट्रेड करत आहे. सो खूप मस्त इंटरेस्टिंग पॅटर्न बनत आहे. आणि ह्यानंतर आता कशा पद्धतीने बिहेवियर राहील मंडेला, आणि मंडेची डे कॅन्डल कोणत्या कलरची इम्पॉर्टंट आहे की कोणत्या कलरची डे कॅन्डल क्लोज होत आहे, ते आपण बघायला इंटरेस्टिंग राहील. सो निफ्टीमध्ये अनालिसिस जास्त नाहीये, बट बँक निफ्टीमध्ये मला पण खूप जण विचारतात बँक निफ्टीमध्ये का ट्रेड करता. सो बँक निफ्टी मला एक व्हॉल्यूम देते, बँक निफ्टी मला अपॉर्च्युनिटी देते, बँक निफ्टी मध्ये मुवमेंट मोठी असते. आणि पर्सनली मला बँक निफ्टीमध्ये जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे किंवा बँक निफ्टीमध्ये आम्ही जास्त ट्रेड केल्यामुळे मला बँक निफ्टी एक आपल्या एक खूपच एक इंटरेस्टिंग इंडेक्स वाटायला लागलाय. सो जे कोणी निफ्टीमध्ये ट्रेड करत असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता की निफ्टीमध्ये मुवमेंट कदाचित कमी असते, त्यामुळे तुम्हाला लॉट साईज पण तिथं मोठी दिलेला आहे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला लॉट साईज पण आहे. बँक निफ्टीमध्ये तुम्ही 25च्या लॉट साईजनी बिगिनिंग असेल तर 25च्या लॉट साईजनी तुम्ही सुरुवात करू शकता. बट
प्रत्येकाचा एक व्ह्यू पॉइंट असतो, बट मी पर्सनली बँक निफ्टी प्रेफर करतो. 99% माझे ट्रेड हे बँक निफ्टी मध्येच असतात. सो ज्या पद्धतीने आपण लास्ट टाइमला पण एक अनालिसिस दिले होते, जसं की स्टॉक्स मध्ये की कोणते स्टॉक नेक्स्ट वीक साठी राहतील. जसं सरांच्या एका रेकमेंडेशन नुसार आपण स्टेट बँक ऑफ इंडिया दिला होता आणि मी बोललो होते की स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑलरेडी ब्रेकआउट दिला होता गुड व्हॉल्यूमने आणि ह्या लेवलला बरोबर एक व्हॉल्यूम ब्रेकआउट असल्यामुळे आपण बरोबर त्याच लेवलला एक पुलबॅकचा वेट करत होता आणि एक्झॅक्टली बरोबर 10 तारखेला जेव्हा बघू शकता मार्केट बनलं तेव्हा एक डोजी टाईप फॉर्मेशन बनलं आणि त्यानंतर परत एकदा डबल अपॉर्च्युनिटी दिली आपल्याला. इथे एक 3% अपॉर्च्युनिटी दिली जी इंट्राडेला तुम्ही जर कोणी कॅप्चर केले असेल तर खूप मस्त पद्धत एक छान पद्धतीने अपॉर्च्युनिटी बनली होती आणि ह्या लेवल एक पुलबॅकची वाट बघत होतो आणि परत एक ब्रेकआउट यायचा चान्सेस होता. बट जसं बोललो की एक 3% अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यानंतर मार्केट हे स्ट्रक्चर मध्ये जायला सुरुवात केली, जे आहे अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये आणि अपट्रेंड स्ट्रक्चर मध्ये आता एक फ्लॅग पॅटर्न बनवायला सुरुवात केली. आता इंटरेस्टिंग राहील की नेक्स्ट ज्यावेळेस मंडेला ओपन राहील की हा ब्रेकआउट देऊन ह्या लेवलला ओपन होऊन गॅप अप ओपन होऊन हा ब्रेकआउट देईल किंवा ह्या लेवलला म्हणजे ही जी सॉरी जी आपली ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईनला इथे ओपन होऊन कशा पद्धतीने मार्केट अप ट्रेंड मध्ये जाईल किंवा डाऊन ट्रेंड मध्ये जाईल हे कोणत्या लेवलला जाईल आपल्याला इंटरेस्टिंग राहील बघणं. जर मी लोअर टाइम फ्रेमला जर स्विच केलं तर तुम्ही बघू शकता की 4 आवर टाइम फ्रेमला एक बॅक टू बॅक रेड कॅन्डल बनलेले आहेत दोन्ही आणि बरोबर ह्याच लेवलला त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की हा जर एक छोटासा अप ट्रेंड जर बघायचा झाला तर हा लोएस्ट सॉरी हा लोएस्ट पॉइंट आहे आणि ह्या लेवलला एक हायेस्ट पॉइंट परत हा लो हायर लो परत हायर हाय हायर लो आणि हायर लो आणि हायर आहे आणि हायर लो. म्हणजेच काय की जर ह्या लेवलला जर येणाऱ्या 4 आवर कॅन्डलनी जर ग्रीन कॅन्डल बनवली किंवा ग्रीन कॅन्डल क्लोज झाली बुलिश असेल बुलिश कॅन्डल एंगल्फिंग असो किंवा एक मदर बेबी कॅन्डल असेल तर त्यानंतर इंटरेस्टिंग राहील की कशा पद्धतीने हा ब्रेकआउट हा बिहेव करेल किंवा ब्रेकआउटच्या पॉइंट क्रिएट होईल. सो परत एकदा हा स्टॉक तुम्ही वॉच लिस्टला टाकू शकता, खूप इंटरेस्टिंग राहील आणि तसंही हा बँक निफ्टी मधला स्टॉक आहे त्यामुळे आपल्याला बँक निफ्टीचा इंडेक्स पण ला पण चेक करावं लागेल कशा पद्धतीने इंडेक्स पण बिहेव करत आहे. सो इंटरेस्टिंग राहील स्टेट बँक पण कशा पद्धतीने आपल्या अपट्रेंड स्ट्रक्चरला कंटिन्यू करेल किंवा अपट्रेंड स्ट्रक्चर ब्रेक करून खालच्या साईडला एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करेल. सो इंटरेस्टिंग राहील येणाऱ्या वीक मध्ये कशा पद्धतीने आपला स्टॉक्स प्लस इंडेक्स पण बिहेव्हिअर करतील. त्याच पद्धतीने अजून एक स्टॉक आपण अनालिसिसला दिला होता जो युनायटेड स्पिरिट मॅकडॉल्स. तर त्या पण स्टॉकने खूप मस्त पद्धतीने एक 10 तारखेला बघू शकता की एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली आणि अपॉर्च्युनिटी क्रिएट करून 10 तारखेच्या क्लोजिंग नंतर तर बघू शकता आपल्याला एक 4% ची रॅली जी स्टॉक्स मध्ये खूप मोठी रॅली आपण बोललं जातं तर 4% ची रॅली त्यांनी दिली होती आणि मार्केट तो स्टॉक अजून पण अप ट्रेंड मध्ये कंटिन्यू करत आहे. आता ह्या लेवलला त्यांनी ब्रेकआउट देऊन परत एकदा ह्या लेवलच्या वरतीच क्लोज झालेला आहे. सो येणाऱ्या वीक मध्ये मी अशा पद्धतीचे एक अनालिसिस बघायला भेटेल की एक पुलबॅक असेल आणि पुलबॅक नंतर परत एकदा अशा पद्धतीने थोडासा अप ट्रेंड मध्ये कंटिन्यू करत हा एक जे टार्गेट डिसाईड केलेला आहे त्या टार्गेट मध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मग आपल्याला बघायला भेटेल. बट वेळ खूप आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये पर्सनली मी हा स्टॉक होल्ड करत आहे कारण माझ्यासाठी प्रत्येक पॉइंट हा एक रिट्रेसमेंटचा पार्ट बघून मी कशा पद्धतीने मार्केट स्ट्रक्चरला कंटिन्यू करत करत ह्याला ट्रेल करत जाईल. ट्रेल करण्यासाठी सिंपल टेक्निक मी यूज करतो अशा पद्धतीने मार्केट स्ट्रक्चर बघायला भेटेल आणि जेव्हा काय मार्केट स्ट्रक्चर मध्ये कंटिन्यू राहील तर मी त्या पद्धतीने ट्रेल करत करत इथे जातो. जर एकदा का जर त्याने एखाद्या ह्या पॉइंटला जर मार्केट स्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल ब्रेक केलं तर मी इथे कुठेतरी एक्झिट करेन तो बिकॉज मार्केट स्टॉकला ट्रेल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा ग्रीडचा फॅक्टर नाहीये पण हे प्युअर लॉजिक आहे प्युअर प्राइस ऍक्शन आहे आणि ह्या लेवलला जाऊन परत एकदा जे 50% प्रॉफिट बुकिंग करू शकतो. सो वेगवेगळे फॅक्टर्स बनवू शकतील. तर मी पर्सनली कशा पद्धतीने याला मी होल्ड करत जाईन मी वेगवेगळे अपडेट देत जाईन. तसेच अजून एक स्टॉक पाहिला होता आपण हिंदाल्को. तर हिंदाल्को मध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्यांनी एक अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती आणि 10 तारखेला एक खूप मस्त बुलिश कॅन्डल बनली होती गॅपनी आणि त्या कॅन्डलला कोणी जर सिंगल त्या कॅन्डल मध्ये जर इंट्राडे ट्रेड केला असेल तर एक 5% ची रॅली कॅप्चर झाली होती. पण पर्सनली मी स्वतः हा होल्ड करतोय स्विंग ट्रेडिंग साठी आणि हा होल्ड करताना मला एक छोटासा एक रॅश डिसिजन घ्यावा लागला. मी स्टॉप लॉस पहिल्यांदा इथे ठेवला होता बट मी चेक करत होतो की हा पण पॉइंट आहे जो प्युअर प्राइस ऍक्शन बेसिस वरती वर्क करत आहे आणि हा पॉइंटच्या खाली मी स्टॉप लॉस शिफ्ट केला. स्टॉप लॉस शिफ्ट करायला मी पर्सनली प्रेफर नाही करत बट मी थोडासा युनायटेड स्पिरिट मध्ये प्रॉफिट मध्ये असल्यामुळे मी थोडासा इथे रिस्क कमी मॅनेज करू शकलो.
बट इथे रिस्क मॅनेजमेंटचा परत एकदा पार्ट आहे की तुम्ही स्टॉक जर होल्ड करत असाल आणि वेगवेगळे अदर स्टॉक जर तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल आणि एखादा स्टॉक जर अगेन्स्ट चालला असेल लॉस मध्ये, तर कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पोझिशनला हेज करू शकता. हेज नाही म्हणता येणार, बट तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या स्टॉकला एक रिस्क मॅनेज करू शकता, रिस्क ऑटोमॅटिकली कमी कशी करू शकता. तर ह्या पद्धतीने मी एक थेरी लावून मी त्या पद्धतीने हा स्टॉक अजून होल्ड करत आहे, बिकॉज मी अजूनपर्यंत बुलिश आहे, बिकॉज अजून पण ह्या कॅन्डल्स क्लोज होत आहेत, ह्या आपल्या ट्रेंड लाईनच्या वरतीच क्लोज होत होती, म्हणून मी ह्या पद्धतीने वरती अजून पण होल्ड केलेला आहे. जर यांनी ह्या स्टॉकने जर ह्या लेवलला जाऊन खाली जर क्लोज व्हायचं किंवा इथे ब्रेक करायचा प्रयत्न केला, तर बरोबर मी ह्या लेवलला एक्झिट करेन. बट तोपर्यंत माझे अदर 2 ते 3 स्टॉक जे असतील ते प्रॉफिट मध्ये राहतील, त्यामुळे माझी रिस्क ऑटोमॅटिकली इथं मॅनेज होईल किंवा रिस्क ऑटोमॅटिकली बरोबर एक कम्पेन्सेट बोलू शकतो आपण, त्या कम्पेन्सेट होऊ शकते. तर मी हा स्टॉक पर्सनली होल्ड करत आहे. मी एक्सपेक्टेशन आहे की हा स्टॉक परत एकदा वरती जाईल, बट परत एकदा पार्ट ऑफ गेम आहे, बिकॉज ह्या लेवल आपण बघू शकता की एक अप ट्रेंड मध्ये स्ट्रक्चर मध्ये कंटिन्यू होताना एक हा जो हायर लो पॉइंट आहे, जो लेटेस्ट हायर लो पॉइंट आहे, हा हायर लो पॉइंटनी ह्याला हायर हाय ब्रेक किंवा हा हायेस्ट पॉइंट आहे हायर हाय बनवावं लागेल, तरच हा ट्रेंड मध्ये कंटिन्यू नसेल तर इथं जर हा एम पॅटर्न फॉर्मेशन बनवायचा किंवा कन्सोलिडेशन व्हायला लागला, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये परत एकदा स्टॉप लॉस ट्रेल करून मी शिफ्ट करून ह्या लेवलला एक्झिट करेन. बट येणाऱ्या काही दिवसामध्ये परत एकदा बघावं लागेल की कशा पद्धतीने हा स्टॉक आपल्याला होल्ड करून घेऊन जाता येईल. अगेन जो थर्ड स्टॉक दिला होता, जसं बोललो होतो की 3 स्टॉक मी देतो, तर 3 स्टॉक मध्ये पाहिलं आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदाल्को आणि युनायटेड स्पिरिट. तर ह्या वीक मध्ये मी काही 3 स्टॉक परत एकदा वॉच लिस्ट साठी देत आहे किंवा मी पर्सनली वॉच करणार आहे या स्टॉकला. तर त्यामधला आहे फर्स्ट आहे जो बाटा इंडिया. तर कशा पद्धतीने बाटा इंडियाने खूप मोठ्या पुलबॅक नंतर खूप मोठ्या पुलबॅक नंतर अपट्रेंडला सुरुवात केली आणि बरोबर त्यांनी ब्रेकआउटच्या स्टेजला आलेला आहे. बट इम्पॉर्टंट काय आहे की ह्या लेवलला ब्रेकआउट हा अजून झालेला नाहीये, बिकॉज हा ब्रेकआउट अजून कन्सिडर नाही करू शकत, कारण ह्यांना ब्रेकआउट करण्यासाठी एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल हवी होती. पर्सनली मी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बघतो ब्रेकआउट साठी, बट त्यांनी ब्रेकआउटला ती स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल नाही बनवली. त्यामुळे मी येणाऱ्या स्टॉक मध्ये पर्सनली मी तुम्हाला मुद्दाम हा स्टॉक देत आहे, कारण तुम्हाला बघावं लागेल की पेशन्स किती इम्पॉर्टंट आहे. रिट्रेसमेंट बघून आपल्याला ह्या लेवलला एक अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते येणाऱ्या दिवसामध्ये. तसेच जर ही कॅन्डलनी किंवा एखादी डे कॅन्डल जर नेक्स्टला इथे कुठेतरी ओपन झाली ह्या पोर्शन मध्ये, तर हा पूर्णपणे नो ट्रेडिंग स्टॉक बनेल किंवा नो ट्रेडिंग झोन बनेल. जर ह्या लेवलला ओपन झाली तर मी नो ट्रेडिंग म्हणून कन्सिडर करेन. जर वरती ओपन झाली तर मी अपॉर्च्युनिटी ही स्विंग साठी बघत आहे, डिलिव्हरी ट्रेडिंग साठी. त्यामुळे मला क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे, मंडेला कशा पद्धतीने कॅन्डल क्लोज होत आहे. तर मला मंडेची कॅन्डल क्लोजिंग इम्पॉर्टंट, बट तुम्हाला लर्निंग साठी मी स्टॉक दिलेला आहे की कशा पद्धतीने मार्केट एक सपोर्ट घेत ह्या लेवलला परत एकदा सपोर्ट एक डोजी फॉर्मेशन कॅन्डल बनवून एक अप ट्रेंड मध्ये जायला सुरुवात केली आणि अप ट्रेंडला परत एकदा एक ब्रेकआउटच्या तयारीत आहे, बट ब्रेकआउट अजून झालेला नाहीये. त्यामुळे हा स्टॉक पण वॉच लिस्टला टाका, म्हणजे तुम्हाला प्राइस एक्शनचा जो कोर आहे ते तुम्हाला समजायला सुरुवात होईल. ब्रेकआउटला पण कशा पद्धतीने आपण पेशन्स ठेवले पाहिजेत. आणि जसं बोलतो की सगळ्यात बेस्ट जो इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग साठी पण जो आहे एशियन पेंट्स. तर एशियन पेंट्सनी पण ह्या वीक मध्ये काही फंडामेंटल्स रिझल्टमुळे किंवा फंडामेंटल्स काही फॅक्टर्समुळे एक ब्रेकआउट पण दिला, आणि ऑलरेडी तो ब्रेकआउट हा कोणीतरी गेस केला होता. तर ह्या लेवलला सांगण्याचं रिझन हे आहे की मी जसं बोलतो की ज्या वेळेस तुम्ही न्यूज बेसिस ट्रेडिंग करत असता, तर न्यूज बेसिस ट्रेडिंग करताना तर काही लोक न्यूज फक्त बघून ट्रेड करतात. बट ही न्यूज ज्यावेळेस बनते ना, ज्यावेळेस न्यूज बोलतो ना सिंपल भाषा, न्यूज पकत असते ना, तेव्हा न्यूज बघताना ना मार्केट हे ना कन्सोलिडेशन फेज मध्ये किंवा एखाद्या पॅटर्न मध्ये गेलेलं असते. म्हणजेच काय, जे मार्केटला एक पुश द्यायला किंवा एखाद्या स्टॉकला पुश द्यायला, मार्केट ब्रेकआउट द्यायला ना, एक काहीतरी रिझन असतं, आणि त्या रिझन सोबत पाहिजे म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजेच काय की तिथं पाहिजेत मोठे ट्रेडर्स, इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स. आणि इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स आणि बिलीव्ह मी, हे जे लोक आहेत त्यांच्याकडे इंटरनल न्यूज असू शकतात, असतातच असं नाही, मी कोणाला ही नाही करत, बट असू शकतात, बिकॉज त्यामुळेच मार्केट हे कन्सोलिडेशन फेज जाण्याचं एक रिझन ठरतं. कारण ते लोक कॅश मध्ये बोलतात ना, कॅश मध्ये थांबलेत लोक, कॅश मध्ये थांबलेत एंट्री करायसाठी, आणि त्यांच्याकडे काहीतरी असं वाटतं की हा काहीतरी पॉइंट्स असेल, काहीतरी अशी गोष्ट असेल ज्यामुळे कदाचित ते कॅश मध्ये थांबू शकतात. आणि त्या कॅश नंतर ज्यावेळेस ते न्यूज पॉझिटिव्ह आली तर पॉझिटिव्ह ब्रेकआउट ठरेल, निगेटिव्ह न्यूज आली तर निगेटिव्ह ब्रेकआउट ठरेल, आणि बरोबर एक्झॅक्टली त्याच ब्रेकआउटला आपल्याला ट्रेड करायचा असतो. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग जर बघितलं तर ह्या ब्रेकआउटला पण ट्रेडिंग झाली असती.
आणि हा जो पोर्शन आहे हा एक कन्सोलिडेशन पोर्शन आहे. म्हणजेच काय की लोक कॅश मध्ये बसलेत आणि एकदा का न्यूज आली फंडामेंटल फॅक्टर त्यांच्या फेवर मध्ये गेले तर बरोबर एक्झॅक्टली छोटे ट्रेडर्स येतात आणि छोटे ट्रेडर्स हे अशा पद्धतीने परत एक कुठे प्रॉफिट बुकिंग करायचं, कुठे सपोर्ट आहे, कुठे रेजिस्टन्स, त्यानुसार ते प्रॉफिट बुक करतात. सो एकदा का एंट्री भेटली, एकदा का पुश भेटला तर छोटे छोटे ट्रेडर्स येतात आणि ते त्याला वरती घेऊन जातात. तर ह्या पद्धतीने मार्केटची सायकोलॉजी चालत असते. सो अशा पद्धतीने पण मार्केटच्या सायकोलॉजीकडे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मार्केटची सायकोलॉजी ही पूर्णपणे ह्यावरतीच डिपेंड राहते. बिकॉज फक्त रिटेल ट्रेडर्स मार्केटला वरती घेऊन जात नाहीत किंवा फक्तच इन्स्टिट्यूशनल ट्रेडर वरती घेऊन जात नाहीत, ते फक्त पुश देतात मार्केटला. आणि रिटेल ट्रेडर त्यामध्ये एक मग आपण बोलू शकतो की त्याला अपॉर्च्युनिटी बनवून त्यामध्ये ट्रेड करतात आणि आपण त्याच पद्धतीने ट्रेड केला पाहिजे. सो ज्यावेळेस बघू शकता की तुम्ही हा खूप व्हॉल्यूम जो दिसतोय खूप ह्यूज व्हॉल्यूम आहे, याचा अर्थ कोणीतरी एक मोठा प्लेअर आहे ज्यांनी एक खूप मोठी त्याची बोलू शकता एक खूप मोठी ऑर्डर प्लेस केली आणि त्यानंतर हा ब्रेकआउट वगैरे होऊ शकतो. बट ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा सिंपल जर पॅटर्न्स ड्रॉ केले ना तर तुम्ही ऑटोमॅटिकली सायकोलॉजीच्या आत गेलेला आहे. तर इनडायरेक्टली तुम्ही सायकोलॉजीला ड्रॉ केलेलं आहे, इनडायरेक्टली सायकोलॉजी तुम्ही ट्रॅक केलेलं आहे आणि त्या सायकोलॉजीला ब्रेक झाला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला अपॉर्च्युनिटी देऊन एक पॅटर्न बनवून तुम्हाला एक मस्तपैकी एक पैसा कमवायचा चान्स बनलेला आहे. सो येणाऱ्या दिवसामध्ये पण इंटरेस्टिंग फॅक्ट राहील. आता ह्या लेवलला जर त्यांनी एक रेजिस्टन्स फेस करत आहे तर हा जर ब्रेकआउट देऊन परत रिट्रेसमेंट मध्ये अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल किंवा ह्या लेवलला एक कन्सोलिडेशन फॅक्टर बनू शकतो किंवा ह्या लेवलला पण एक रिट्रेसमेंट देऊन एक कन्सोलिडेशन फेस बघायला भेटू शकतो. परत एकदा येणाऱ्या दिवसामध्ये मी मुद्दाम तुम्हाला कन्सोलिडेटेड स्टॉक देत आहे की कोणते स्टॉक जास्त कन्सोलिडेट होऊ शकतात. तर तुम्हाला पेशन्स आणि सायकोलॉजी तुम्हाला समजायला मदत होईल ह्या वीक मध्ये, हाच माझं इंटेन्शन आहे. पण मी तुम्हाला हे स्टॉक फक्त आणि फक्त कन्सल्टेशन फेज चेक करण्यासाठी आणि सायकोलॉजी चेक करण्यासाठी देत आहे. अगेन येणाऱ्या दिवसामध्ये जो थर्ड स्टॉक जो राहील, परत एकदा थर्ड स्टॉक जो राहील अदानी ग्रीन, हा स्टॉक इलिक्विड स्टॉक मध्ये तुम्ही बोलू शकता खूप लिक्विडिटी खूप कमी असते. पर्सनली ह्या स्टॉक मध्ये ट्रेडिंग करणं मी अवॉइड करतो बिकॉज हा स्टॉक इलिक्विड आहे, कधी कशा पद्धतीने स्पाइक तयार होऊ शकतात. बट एक मोठ्या पॅटर्न्स मध्ये इनसाइड पॅटर्न मध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग करता येते हे पण तुम्हाला बघायला शिकायला भेटेल. सायकोलॉजी कशी असते, बिकॉज खूप जण ब्रेकआउटला स्टॉक देतात, ब्रेकआउटच्याच तुम्हाला खूप वेगवेगळे त्यांच्या थेरीज सांगत असतात. बट ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पॅटर्नच्या आत आहात आणि तर तुम्ही सायकोलॉजी कशी ठेवले पाहिजे, बिहेवियर कसं ठेवलं पाहिजे, स्वतः पेशन्स कसे ठेवले पाहिजेत हे बघण्यासाठी, हे दाखवण्यासाठी तुम्हाला मी हा पॅटर्न किंवा हा स्टॉक देत आहे. हा इनसाइड एक एक चॅनल पॅटर्न बनत आहे, त्या चॅनल पॅटर्न मध्ये एक इनसाइड ब्रेकआउट भेटत आहे. तर इनसाइड ब्रेकआउट मध्ये तुम्ही बघू शकता की 4 तारखेला हा ब्रेकआउट गेला, परत एकदा एक ह्या लेवलला रिट्रेस केलं, परत वरती जायच्या तयारीत आहे. आता ह्या लेवलला इथेपर्यंत जाईपर्यंत किती पेशन्स आणि किती वेगवेगळे मार्केट स्ट्रक्चर काही काही बघायला भेटेल हे बघण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये हा स्टॉक तुम्हाला देत आहे एक अनालिसिस साठी आणि वॉच लिस्ट साठी. तर तुम्ही ह्या स्टॉकचं बिहेवियर चेक करा, प्राइस एक्शनचं बिहेवियर ऑटोमॅटिकली तुम्हाला समजायला सुरुवात होईल. आणि मार्केट जर शिकायचं असेल, शेअर मार्केट इन टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही बिहेवियरला शिकलं पाहिजे, सायकोलॉजी शिकले पाहिजे लोकांची. आणि हे सायकोलॉजी आणि हे ना पॅटर्न्स मधून बघायला भेटते. थोडस वियर्ड वाटेल ऐकायला, थोडस विचित्र वाटेल ऐकायला की पॅटर्न्स मध्ये बिहेवियर किंवा सायकोलॉजी कशी आहे. तर मी एक एंडला एक 2 मिनिटाची अनालिसिस देतो. तर पर्सनली मी त्या अनालिसिस वरती विश्वास ठेवतो की कशा पद्धतीने मार्केटने एक ऑलरेडी मार्केटने ट्रॅक केलं होतं कोरोनाचा फेज जो लास्ट 2020 मध्ये आपल्याला बघायला भेटला. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. बट ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे एक पॅटर्न बघता, इनसाइड पॅटर्न वगैरे, तर इथे तुम्ही एंट्री जर घेतली असती तर तुम्हाला पेशन्स आणि सायकोलॉजी आणि बिहेवियर हे कसं बघायला भेटेल हे पण तुम्ही ट्रॅक करू शकता. आणि 4 आवर टाइम फ्रेमला जर तुम्ही बघू शकता की मार्केट अप ट्रेंड स्ट्रक्चर मध्ये यायला सुरुवात करत आहे, म्हणजेच हा जो लोवेस्ट पॉइंट आहे हा हायेस्ट पॉइंट आणि हा हायर लो, आणि हायर लो वरून आता परत हा हायेस्ट पॉइंट ब्रेक करून हायर हाय बनवायच्या तयारीत असेल किंवा नसेल तर हा यम पॅटर्न बनवून खाली येईल का, किंवा ह्याच लेवलला परत हा कन्सोलिडेट होईल, ब्रेकडाऊन देऊ शकतो का, हे वेगवेगळ्या आपल्याला सिनेरियोज बघायला भेटतील येणाऱ्या दिवसामध्ये. त्यामुळे मी पर्सनली मुद्दाम हा एक अनालिसिस साठी स्टॉक दिलेला आहे. सो तुम्ही ह्या पद्धतीने एक बिहेवियर बघू शकता. आणि बिहेवियर जे म्हटलं की लोक कॅश मध्ये कसे बघतात किंवा कॅश मध्ये कसे वाट बघत बसतात, तर तुम्ही बघू शकता की कोरोनाचा जेव्हा फेज होता, हा जो कोरोनाचा फेज होता, तर ह्या पूर्ण फेज मध्ये तुम्ही बघू शकता की मार्केट डिसेंबर मध्येच मार्केट कॅश मध्ये गेलं होतं. म्हणजेच कॅश मध्ये म्हणण्यापेक्षा सिंपल लँग्वेज बोलू शकतो, मार्केटने रिट्रेसमेंटचा फेज दिला होता. तर हा जो एरिया आहे, हा जो एक एरिया आहे जो
डिसेंबर ज्यावेळेस कोरोनाच्या फेजेस हा चायनामध्ये सुरू होते किंवा अदर कंट्रीमध्ये जस्ट त्याचं म्युटंट जो फर्स्ट म्युटंट बोलू शकतो किंवा एक फर्स्ट रेंज ऑफ फर्स्ट वेव्ह यायला सुरुवात झाली होती ती डिसेंबरच्या फेज मध्ये यायला सुरुवात झाली होती. आणि बरोबर त्याच लेवलला जे इन्स्टिट्यूशन्स होते, जे बडे बडे FII होते, जे मोठे ट्रेडर्स होते, इन्व्हेस्टर्स होते, त्यांनी पैसे काढून घ्यायला सुरुवात केली होती. कारण ते फिअरच्या स्टेजमध्ये जाईल मार्केट, पुढे जाऊन एक फॉल येईल किंवा काहीतरी एक फिअर फॅक्टर जो आहे तो बनेल, त्यामुळे त्यांनी ह्या लेवलला पैसे काढायला सुरुवात केली होती. आणि बरोबर एक्झॅक्टली तेच झालं. आणि त्या सिनारिओ नंतर ज्यावेळेस जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या केसेस सुरुवात झाली आपल्यामध्ये, इंडियामध्ये केसेस, मुंबईमध्ये केसेस बघायला, तर त्यानंतर हा जो इथं तर रेस्ट इज हिस्ट्री आपण बोलू शकतो. त्यानंतर हा फॉल आला आणि एकदा का फॉल आला त्यानंतर अपट्रेंड मध्ये ज्यावेळेस किंवा एक कन्सोलिडेशन फेजला सुरुवात झाली. आणि ह्या कन्सोलिडेशन फेज मध्ये परत एकदा ज्या लोकांनी ह्या लेवलला एक्झिट केलं होतं त्याच लेवलला किंवा त्याच लोकांनी ह्या लेवलला डाऊन ट्रेंडला परत एकदा बाईंगला सुरुवात केली आणि परत एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करून स्वतःसाठी खूप मस्त 5x 10x पैसे कमवले. सो अशा पद्धतीने मार्केटला अगोदरच आपल्याला ट्रेस करता येतं किंवा अगोदरच आपण त्या बिहेवियरला ट्रॅक करता येतं. बट हे बिहेवियर ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला न्यूज किंवा अदर फॅक्टर्स किंवा वेगवेगळे मॅथमॅटिक्स इक्वेशन लावायची गरज नाही पडत. सिम्पल पॅटर्न ड्रॉ करत राहा, पॅटर्न्स वरती प्रॅक्टिस करत राहा, कमांड देत राहा पॅटर्न्स वरती, ऑटोमॅटिकली तुम्हाला हे सर्व गोष्टी शिकायला भेटतील. आणि खूप इन डिटेल्स मध्ये प्राइस ऍक्शन जर शिकायचे असेल तर आमचा एक वेबिनार चालतो जो 0 to Hero प्रोग्राम आहे. तर त्या प्रोग्राम बद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. तसेच टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करून वेळोवेळी आम्ही वेबिनारच्या नवीन बॅचचे डिटेल्स अनाऊन्स करत असेल तेव्हाच तुम्ही जॉईन करू शकता. सो ह्या वीक साठी एवढंच. एक येणारा वीक माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग वीक राहील, कारण खूप डबल ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करते बँक निफ्टी. जसं एम पॅटर्न फॉर्मेशन पाहिलं, डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन पाहिलं, हे वेगवेगळं बघायला भेटेल. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सर्कल मध्ये आणि सबस्क्राईब करा चॅनलला. म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अपडेट येत राहतील. आम्ही वेळोवेळी अजून काही अनालिसिस वगैरे शेअर करणार येणाऱ्या काही दिवसामध्ये, किंवा एक काही स्ट्रॅटर्जी आम्ही डेव्हलप करणार आहे, तर त्या स्ट्रॅटर्जी पण तुम्हाला वेळोवेळी बघायला भेटतील. तसेच ऍप पण डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक देत आहे. थँक्यू.